नमस्कार मित्रांनो, सर्वांना शुभ सकाळ. तुमचा दिवस आनंदात जावो. मित्रांनो, आज एक भव्य दिव्य असं मौजे पाटण येथे एक बैलगाडी शर्यतीचं जंगी मैदान पार पाडणार आहे. आणि हे मैदान एक ओपनचं मैदान असून या मैदानामध्ये अनेक नामांकित नंदी उपस्थित राहणार आहेत. तर आपण या व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की आपल्या लाडक्या दशम हिंद केसरी बकासूरचा पायरा कोण आहे, बकासूर कोणासोबत पळणार आहे आणि सर्जा देखील कोणासोबत पळणार आहे. सर्जाचा पायरा मित्रांनो आपल्याला अंदाजे समजलेला आहे, पण बकासूरचा पायरा आपल्याला 100% फिक्स झालेला आहे. त्याची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, पालकमंत्री केसरीचे हे मैदान आहे आणि या मैदानात आपला लाडका सर्जा मित्रांनो, माझ्या माहितीनुसार आज शेवाळ्यांची नवीन खरेदी पाखऱ्यासोबत आज आपल्याला पळताना पाहायला मिळू शकतो. तर पाखऱ्याला आणि सर्जाला देखील मित्रांनो आजच्या मैदानासाठी आपण मनापासून शुभेच्छा देऊया. त्यानंतर मित्रांनो, आजच्या या पाटण मैदानामध्ये आपला लाडका दशम हिंद केसरी रुस्तम हिंद केसरी बकासूर साहेब नक्की कोणासोबत पळणार आहे याची देखील अपडेट देऊया. तर मित्रांनो, आजच्या मैदानामध्ये आपला लाडका दशम हिंद केसरी बकासूर साहेब मित्रांनो ही जोडी आधी देखील पळालेली आहे आणि 1 नंबरची मानकरी ठरलेली आहे. मित्रांनो, ती जोडी म्हणजे कारुंडी एक्सप्रेस चिक्या आणि बकासूर आपल्याला या आजच्या पाटण मैदानामध्ये आपल्याला 100% पळताना दिसणार आहे. तरी या कारुंडेकरांच्या चिक्याला आणि आपल्या लाडक्या दशम हिंद केसरी बकासूर साहेबाला आजच्या या पाटण मैदानासाठी मनपूर्वक शुभेच्छा. नक्कीच गाडी 1 नंबर करेल अशा आपण सेवागिरी महाराजांचरणी मनपूर्वक शुभेच्छा देऊया. तसेच पाखऱ्याला आणि सर्जाला देखील ही जोडी पळाली तर ह्या जोडीला पण मनापासून शुभेच्छा देऊया. तर मित्रांनो, धन्यवाद. अपडेट आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्कीच बकासूर सर्जा असेल एक नक्की कोणत्या गटात पळतील याची देखील अपडेट आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. धन्यवाद मित्र.